जागतिक आदिवासी दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नाही, तर आपल्या हक्कांची, अस्मितेची आणि संस्कृतीची जपणूक करण्याचा दिवस आहे. आदिवासी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती, कला आणि रूढी परंपरा जपत शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात पुढे गेले पाहिजे. शासनाच्या विविध योजना आणि संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येक आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठीच माजी सभापती तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या पुढाकाराने भव्य अशा जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन केले होते. शंभर टक्के येणाऱ्या काळात जिल्हा परिषद महसुली विभाग इथं 100% हजारोच्या संख्येने आम्ही पुन्हा एकदा असा 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे, पण हाच आंदोलन घेऊन आम्ही तुमच्या प्रशासनाच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांकडे 100% घेऊन येणार ना. जायला लागेल कारण अजून आपले ज्या वेळेला काही जणांचे रेशनिंग कार्ड कमी होत आहेत, पण आमचे रेशनिंग कार्ड मूळ हक्क ज्यांना अजूनपर्यंत 12 अंकी अंक न पडल्यामुळे अजूनपर्यंत आपल्याला रेशन धान्य मिळत नाही आहे. शासनाचं लक्ष नाही आहे. मी ज्या वेळेला ज्या विधानसभेला मी उभा होतो ना, त्यावेळेला प्रत्येक आदिवासी वाडीवरती गेलो होतो. त्यावेळेला ज्यांचं वय 26, 27, 28, 30 झालंय, अजूनपर्यंत त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड नाही आहे. फार डोंगरावरती ज्या आदिवासी वाडे आहेत ना, त्यांच्याकडे इलेक्शन कार्ड नाही आहे, त्यांच्याकडे रेशनिंग कार्ड नाही आहे. शासन फक्त कागदावरती आहे. हा 100%चा मी सांगतोय, कारण आज आपण त्यांना विचारणार होतो जाब, सगळ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाला जाब विचारणार होतो की आमचं मूल हक्क केव्हा मिळणार. पण प्रशासकीय यंत्रणा कोणी आली नाही. मी त्यांना एकदा आवर्जून सांगेन की आज आमचा हा आदिवासी बांधव ज्या वेळेला 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त ज्या वेळेला आपली संस्कृती, आपली बोलीभाषा, आपले सगळे ज्या ज्ञात अज्ञातांना आम्ही ज्या वेळेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहायला येतो, त्यावेळेला आम्हाला ज्यांनी हुतात्म्यांना जेव्हा विनम्र अभिवादन करण्यासाठी येतो, त्यावेळेला प्रशासन आमच्या समोर असणं गरजेचं आहे. आज प्रशासन इथं उपस्थित राहिला. पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी आज अलिबाग शहरात एकत्र येत भव्य रॅली काढली आणि जाहीर सभा घेतली. मात्र या महत्त्वपूर्ण जिल्हास्तरीय कार्यक्रमाला रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह एकाही वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी न लावल्याने आदिवासी बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेचा निषेध करत आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून, वाड्या वस्त्यांवरून हजारो आदिवासी बांधव, महिला आणि तरुण अलिबाग शहरात दाखल झाले होते. पारंपरिक पोशाख, वाद्ये आणि घोषणांच्या गजरात अलिबाग शहरातून एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रूपांतर नंतर जाहीर सभेत झाले. आपल्या हक्क आणि मागण्यांसाठी संपूर्ण जिल्हाभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी समाजाची एकजूट, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसा संपूर्ण समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ऊट आदिवासी जागा हो, या क्रांतीचा धागा हो, या संदेशातून आपल्या हक्कांसाठी आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण एकत्र येऊया असा निर्धार यावेळी करण्यात आला.
5वी ते 10वी हे शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर 11वी मी मामाकडे येऊन जाऊन घरी नामकोशी या विद्यापीठात पूर्ण केलं. त्याच्यानंतर माझ्याकडे माझी घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी पुण्यामध्ये गेले आणि पुण्यामध्ये 2 वर्ष मी जॉब केला हायर कंपनीमध्ये. जॉब करता करता मी ठरवलं होतं की मला लॉ करायचं आहे आणि लॉ करण्यासाठी काय काय करावं लागेल याची मी माहिती काढली. माहिती काढल्यानंतर मला समजलं की लॉसाठी CET द्यावी लागते आणि ती CET मी सकाळी कामावर जायचं आणि संध्याकाळी घरी येऊन CETचा अभ्यास करायचा. असं करता करता मी 2 वर्ष पूर्ण केले आणि लॉला ॲडमिशन घेतला. तसेच यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे या यशवंतराव चव्हाण लॉ महाविद्यालय या कॉलेजमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि आज माझी LLB पूर्ण होऊन मला लंडनमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एक्झेटर या युनिव्हर्सिटीमध्ये आलेले आहे. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस व क्रांती दिवस आहे. या दिनानिमित्ताने गेले अनेक वर्ष आम्ही अलिबागचं मुख्यालय, जिल्ह्याचं मुख्यालय अलिबाग आहे. इथे दरवर्षी आम्ही आमची संस्कृती आपण प्रदर्शन करत असतो. सर्व आदिवासी बांधव एकत्रित येत असतात आणि ज्या वेळेला आमचे खऱ्या अर्थाने मूलभूत जे हक्क आहेत ते मागण्यासाठी हा विचार मंथन इथे असतो आणि त्या विचार मंथनासाठी सर्व जिल्ह्यातील सर्व आदिवासी ठाकूर समाजाचे, माधव कोळी समाजाचे सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. मी आज एकच खऱ्या अर्थाने सांगेन की 3.5 वर्षानंतर जिल्हा परिषदेचा कामकाज चालू झाला आणि आज या जागतिक आदिवासी दिवस किंवा क्रांती दिवसाला कोणताही प्रशासकीय अधिकारी इथं उपस्थित झालेला नाही. फार मोठा खंत वाटतो आहे, कारण ज्या आमच्या मूलभूत सुविधा, आमचा मूलभूत हक्क आहे तो मागण्यासाठी आणि आमची जी संस्कृती देशासमोर मांडण्यासाठी, या जिल्ह्यासमोर मांडण्यासाठी हा मुख्यालय अलिबाग आहे. इथे आम्ही आलो आणि इथे कोणताही अधिकारी आलेला नाही आहे. खऱ्या अर्थाने आज आम्हाला अपेक्षित होतं की सन्माननीय जिल्हाधिकारी किसनजी जावले साहेब इथे येतील, कारण आमच्या समितीने प्रत्येक अधिकाऱ्याला, IAS अधिकाऱ्याला आपलं म्हणणं किंवा निवेदन दिलं होतं की आपण इथे उपस्थित राहावं, पण एकही अधिकारी आज उपस्थित राहिलेला नाही. ना महसूल विभागाच्या अनेक योजना आमच्या लाभाच्या आहेत, वैयक्तिक लाभाच्या, त्याच्यासाठी नाही. जिल्हा परिषदेचा COE नाही किंवा कोणताही अधिकारी नाही आहे. प्रकल्प अधिकारी आता इथे पोचलेले आहेत, पण त्याचबरोबर महसूल विभागाचा एकही अधिकारी नाही, कारण आमच्या वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना आहेत. आणि ज्या वेळेला आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला एक लोकप्रतिनिधीमध्ये जात असतो त्यावेळेला आमचे जे जात बांधव आहेत त्या महिला प्रसूतीसाठी येतात किंवा पेशंट म्हणून तिथे येत असतात, त्यावेळेला तिथे जिन्यावरती झोपलेले पाहतो. आम्हाला फार वाईट वाटतं. हा आमचा आदिवासी आहे का? आदिवासी हा काय माणूस नाही आहे का? मग शासकीय अधिकारी आज का हजर राहिले नाही? कारण त्यांना प्रत्येक गोष्टीचा आम्ही जाब विचारणार होतो, म्हणून हजर राहिले नाही का असं आम्हाला खंत वाटतं. हजारोच्या संख्येने आज जिल्ह्याभरातून, या 3 तालुक्यातून तर आलेच, पण जिल्ह्याभरातून आदिवासी इथे उपस्थित झाले आणि एक प्रशासकीय अधिकारी नाही झाला, हजर राहिला नाही. पण येणाऱ्या कालामध्ये मोठा मेळावा घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारोच्या संख्येने आदिवासी एकत्रित जाऊन हा आम्ही जाब विचारणार आहोत की आम्ही आदिवासी मूल हक्काचे आहोत की नाही आहोत, किंवा या मूल हक्कासाठी आपण का उपस्थित राहिलात नाही, हा जाब विचारण्यासाठी आम्ही एकत्रित येणार आहोत. मी दत्ता नाईक, अलिबाग तालुका कातकरी समाज संघटनेचा अध्यक्ष आणि आज आदिवासीयांचा आदिवासी दिन हा उत्साहाने साजरा करण्यासाठी आम्ही अलिबाग येथे हा मेळावा भरवलेला आहे. खूप नाचत गाजत वाजत अगदी खूप छान पैकी इथे येऊन सभेत रूपांतर करून हा कार्यक्रम आम्ही पार पाडला आहे. पण आम्ही ज्या अधिकाऱ्यांना इथं बोलवलं होतं, कारण तासनतास आम्ही निवेदन देण्यासाठी ह्याच्यामध्ये बसलेलो त्याच्या दालनामध्ये, आणि आम्हाला वाटलं होतं की कलेक्टरपासून तर तहसीलदारापर्यंत सगळे लोक येतील आम्हाला आणि आम्ही त्यांना काहीतरी जाब विचारू की अजूनपर्यंत खेड्यापाड्यात सगळी व्यवस्था होतं, पण आदिवासी वाड्या अजूनही वंचित राहिलेल्या आहेत. दिवाबत्तीपासून, लाईट पाण्यापासून, सगळ्यापासून ते वंचित असलेले आहेत. तर त्या का अजून होत नाहीत हा जाब आम्ही त्यांना विचारणार होतो. पण आज त्यांना आठवड्याची सुट्टी 1 मिळतो, म्हणून त्यांनी कदाचित ती सुट्टी फुकट वाया जाऊ नये त्यांची, म्हणून ते आमच्या कार्यक्रमामध्ये आलेले नाहीत असा मी म्हणतो आणि मी त्यांचा जाहीर निषेध करतो. एकही अधिकारी इथे आलेला नाही, फक्त एकच प्रतिनिधी आहे, तो प्रेम प्रकल्प आदिवासींकडून.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.